नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना ही म्हण जर कोणाला अगदी तंतोतंत लागू होत असेल तर ते म्हणजे सनई चौघडेमधले आपले जय आणि शर्वरी. कधी दोघे एकमेकांसोबत मन मोकळेपणाने हसतात तर कधी क्षणार्धात गोड गोड भांडायलाही सुरुवात करतात. आणि हाच त्यांचा निरागस स्वभाव आणि भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांनो आपल्याला आजच्या भागात बघायला मिळणार आहेत. एपिसोडची सुरुवातच जॉय आणि शर्वरीच्या दोस्तीने केलेली आहेत. जे आता ते कुठेतरी चहा पिण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे आता शर्वरी जयला म्हणते की दोस्ती की है तो निभानी पडेगी. त्यावर जय आपल्या आवाजात म्हणतो बरं ठीक आहे. त्यानंतर दोघेही हातात चहाचे कप घेत चिअर्स म्हणतात आणि दोस्तीचा क्षण ते साजरा करत असतात. आता पुढे काय होतं ते बघूया. चहा पिताना जय शर्वरीला म्हणतो अशीच हसत राहा. आत्ता नाराज होती, अगदी बदकासारखी दिसत होतीस. मंद बदक. जय तिची मजा घेत असतो पण शर्वरी काही शांत बसणाऱ्यांपैकी नाही. हे तर आपल्याला माहीतच आहे. ती लगेच जयची फिरकी घेते आणि म्हणते की स्वतःचं नाक बघितलंस का, सुरीसारखं आहे, समोरच्याला लागलं तर कापेल. हे ऐकून जयच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते. पण शर्वरी इथेच थांबत नाही. ती पुन्हा म्हणते आणि तुझे डोळे अगदी बेडकासारखे बाहेर आलेत. बस हे ऐकताच जय आणखीन चिडतो आणि म्हणतो की चुप, चहा पिऊन झाला ना मग लगेच निघ. शर्वरीही कुठे मागे हटते. ती लगेच हसत म्हणते तूच निघ ना. आणि पुन्हा दोघांमध्ये हलकी फुलकी शाब्दिक चकमक सुरू होते. शेवटी दोघेही एकमेकांना चिडवत तिथून निघून जातात. ह्या सीनमध्ये कोणताही मोठा ड्रामा नव्हता पण जय आणि शर्वरीची नैसर्गिक केमिस्ट्री मात्र मन जिंकून गेली. दोघे एकमेकांची सतत फिरकी घेत असतात पण त्यामागे एक गोड मैत्री आणि आपुलकी स्पष्ट दिसते. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक छोट्या सीनमध्ये एक वेगळीच मज्जा असते. तुम्हाला काय वाटतं?